कारण का बैल बॅक फुटला होता त्यामुळे कोणी बैल देत नव्हता। जे नाही बोलत होतं त्यांना पण करून दाखवतो बैल, आम्ही काय बोलून दाखवत नाही कधी, कारण का बैल पळतोय त्याच्या हिमतीवर पळतोय त्यामुळे तो करून दाखवतो। याच्या आधी खूप पाड्यांचे आम्हाला आलेले आहेत अडचणी, खरंच त्या काकाडवालवाल्यांचा आभार व्यक्त करतो की खरंच त्याही बैल दिला आणि तिथून बैलाची चर्चा झाली आणि याच पाठीवर मागच्या मैदानाला गाडी झालेली। मंडळी समोर तुम्ही बघू शकता नागझरीकरांचा बालेबाई, बालेबाईची माहिती द्या ना, कुठल्या नावाने गाडी पळते आणि शेटचं नाव सांगा ना। नमस्कार, मी अक्षय म्हात्रे आणि श्रीकृष्ण प्रसन्न कैलासवासी चंद्रकांत म्हात्रे या नावाने गाडी पळतोय आणि शेटचं नाव भारत शेठ म्हात्रे आणि निवृत्ती शेठ म्हात्रे या दोघांचा बैल आहे आणि त्याच नावाने गाडी पळते पुढे। आज किरकालीच्या मैदानामध्ये छान अशी गाडी पळाली, भोकरांचा पिंट्याबाई आणि बालेबाईची गाडी। राहुल भाई समालोचक बघा, आज समालोचक जर आवर्जून नाव घेतोय कुठल्याही बैलाला तोडीतोड पळणारा हा बालेबाई, तर नक्कीच एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल। बैलाची माहिती द्या ना प्रॉपर, तुमच्या धावणीला कसं काय? नक्कीच हा बैल गेल्या वर्षी घेतलेला आहे आपण आणि हा बैल पुण्यावरून घेतलेला आहे, समाधान हॉटेल त्यांच्याकडून, पुणे बलकावाडीवरून। आणि बैल घ्यायचा काही एवढा हे नव्हता, पण आमचा एक बैल होता तो बॅक फुटला होता त्यामुळं हा बैलाची खरेदी केली आम्ही। खरेदी केल्यानंतर सुरुवातीला चांगला होता, त्याच्यानंतर थोड्या काही कारणास्तव बैल मागे पडलेला, तर या आत्तापर्यंत पण बैल थोडा मागेच होता, पण नशीब चांगले आमचे म्हणून काकडवालचे राजावाले भेटले आम्हाला। राजावाले सांगला दादा एक चान्स द्या आम्हाला, फेरा करूया आपण। आम्ही तो फेरा काढला उसटण्याला फेरा काढला आणि अतिशय सुंदर गाडी पळाली। त्याच्यानंतर त्याही डायरेक्ट सांगितलं का पिसारेला मैदान आहे, बुधवारचा मैदान होता पिसारेला, तिथं गाडी पळवायची आणि आमची तर मला धाकधूकच होती का बैल आतूनच पळू म्हणून, तर तसं न करता ते काही गंभीर साथ दिली आणि त्याही सांगितलं नाही बैल काय पण होऊ द्या, पब्लिकलाच पळू द्या आणि तिथे पण सुंदर पळाली गाडी आणि तिथे जो नाव केला आणि जो पुकारला राहुल दादांनी, तिथून बैल उदयास झाले। बरोबर आहे। आणि आज पण बघा छान पैरा, म्हणजे तुमच्या बाजूचा म्हणजे घरचाच पैरा, आपले घोटचे सर्जेवाले यांचा पिंट्या आणि बालेबाई, हा पैऱ्याचा नियोजन कसं काय घडून आला सांगा ना। नक्कीच ते बैल आणि हे बैल काही जास्त लांब नाही, आमचं 1 किलोमीटरचं अंतर आणि जवळचंच आहेत आणि नियोजन आमचं भरपूर दिवस चाललेला आणि नियोजन असं झालं की आज आमचा बैल आणायचा विचार नव्हता, पण दादाचा फोन आला रात्री का बैल पाहिजे, तर एकच शब्दावर आम्ही बैल दिला आणि कसं त्यांचं पण मोठं नाव आहे त्यांच्यासाठी एक शब्दावर आपण बैल काढला। बरोबर आहे। आणि गाडी पण छान पळाली, तुमच्या गावचा ड्रायव्हर म्हणजे बुलतूर गावचा ड्रायव्हर होता, काय बोला? नक्कीच स्वप्नील आणि बाल्याबाई हे दोघे असले ना 100% गुलाल आहे आणि जेवढ्या पण गाड्या आल्या त्याच्यावर स्वप्नीलच असतो आणि 100% गुलाल आहे। बरोबर आहे। तेव्हा सोबत पळाला पिंट्या, आज इंद्रकेसरी दावणीचा बैल म्हटलं तरी काय अर्थ नाही, काय वाटते कसा पळाला? बाई पळाला आहे, आपल्या बैलाला चांगलाच पळाला आहे, कारण का भरपूर बैल झाली आपल्या बैलासोबत, पण असं बैल नाही होता पळत, पण आज चांगला पळाला आणि कॉरिडॉर सुद्धा चांगला पळाला पालीवाल्यांचा, त्याच्यात थोडीच तो हा पिंटा पळाला। बरोबर आहे। आज मैदानामध्ये आल्यानंतर जर आपल्या बैलाचं नाव उल्लेखनी घेतात तर कुठेतरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, कारण आपला बैल कुठेतरी एक स्टेप पुढे निघतोय आता, तर आता पुढं भरपूर सारे म्हणजे आव्हान येणार, कारण बघा पैऱ्यांच्या अडचणी किंवा पैऱ्यांसाठी फोन पण येणार, तर कसं काय मॅनेजमेंट असणार आपलं? नक्कीच याच्या आधी खूप पाड्यांचे आम्हाला आलेले आहेत अडचणी, कारण का बैल बॅक फुटला होता त्यामुळे कोणी बैल देत नव्हता। खरंच त्या काकाडवालवाल्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की खरंच त्याही बैल दिला आणि तिथून बैलाची चर्चा झाली आणि याच पाठीवर मागच्या मैदानाला गाडी झालेली, देवच्यावाडच्या सुंदर सोबत आरब्या होता आणि आपल्यात राजा आणि बाल्याबाई होता आपला, त्यात गाडी स्वतःने पडली होती आपली, पण त्या गाडीवर जी चर्चा झाली ती चर्चा आतापर्यंत चालूच आहे। म्हणजे बघा एक चांगला म्हणजे कुठेतरी बघा एक पुढे जाण्यासाठी कुठे एक छोटीशी हार पाहिजे, हो नक्की हार आपल्याला नक्कीच मोठ्या यशाकडे नेते, काय बोला? नक्कीच हार पाहिजे आणि हार आपल्याला पचवता पण आली पाहिजे, कारण का हल्लीचं क्षेत्रच असं आहे की हार जीत होतच असतं आणि ती हार आम्हाला खूप काही सांगून गेली आणि बैलाने पण करून दाखवलं, ती हार घेतली पण त्याच्यानंतर हार नाही घेतली। बरोबर आहे। आता त्याचं भवितव्य कसं बघता तुम्ही? नक्कीच आता सध्या तर खूप वरतीच वाटतं आम्हाला, कारण का जो बॅकफूट होता आणि त्या काळात परतीच्या काळात जे साथ नव्हती आम्हाला, ते आज खूप वरती साथ आहे आणि जे नाही बोलत होतं त्यांना पण करून दाखवतो बैल, आम्ही काय बोलून दाखवत नाही कधी, कारण का बैल पळतोय त्याच्या हिमतीवर पळतोय त्यामुळं तो करून दाखवतो। बरोबर आहे। पण आता तुम्ही सांगितले जे बोलत होते की त्यांना करून दाखवतो, पण कुठेतरी एक तुमच्याकडे पण संयम पाहिजे, कारण जसं असं तुमचा बैल वरच्या लेवलला जाईल
तर नक्कीच बघा आपल्या डोक्यामध्ये हवा जात आहे तर कुठल्या तरी प्रकारचं आपण काहीतरी कृत्य करून बसतोय. तसं तुमच्याकडे काय मॅनेजमेंट? नक्कीच काय आहे तसं. मी प्रत्येक वेळेला मैदानात सांगत असतो, मी अमोल आहे, बाकी आपली पोरं आहेत, सांगत असतात सगळ्यांना की आपली गाडी झाली आहे ना, काय गोंधळ करू नका, घरी असेल तर आपण करूया विजय साजरा, गुलाल टाकतो बैलावर, बाकी जास्त का विजय बस. आणि आज समोर पण तुम्हाला गाडी खूप चांगली होती, आपले गुड्डू शेठ पटेल यांचा मथुर आणि मथुर सोबत एक चांगलाचा बैल होता. तर काय बोलाल त्या गाडीविषयी? छान पळाली ती गाडी. नक्कीच गुड्डू शेठ पटेल यांचा मथुर, छोटा मथुर आणि दिगोड्याचा कृष्ण होता. ती गाडी आपली आधी पण झालेली होती, कृष्ण सोबत झालेली, मथुर नव्हता त्यात. पण आपली गाडी थोडी याच्यामुळं आपल्याच बैलामुळं मार खाल्लेला आपण, त्यामुळं ती गाडी आपली पडली होती, पण आज बैलांनी करून दाखवलं. गुलालाचं महत्व काय बोलाल आपल्याकडे? खरंच गुलालाचं महत्व खूप आहे, कारण का गेली सीझन तर आत्ताचे सुरुवात आम्हाला गुलालच नव्हता. या गुलालासाठी आम्ही एक वासरू घेतलाय शंभू म्हणून, त्या वासरानं गुलाल दिला. वासरानं गुलाल दिल्यानंतर बालेबाईंनी चालू केलाय गुलाल, तो गुलालाचा ठेवला आम्हाला. चालेल, जास्त वेळ नाही घेत कारण कुठेतरी पाऊस पण आलाय. असंच गुलाल घेत राहा. माझ्याकडून कायम तुम्हाला शुभेच्छा. नक्की आभार तुमचा.